राज्यामध्ये महागाईची झळ बसते, साखरेचे दर वाढलेत, यामध्ये महाघोटाळा झाल्याचा संशय शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी वर्तवलाय। देशात 22,000 कोटींचा साखर घोटाळा झाल्याचा धक्कादायक आणि गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला। 48 लाख टन साखर गायब आहे। या गायब झालेल्या साखरेची पाकिस्तान आणि बांगलादेशसह नेपाळमध्ये तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। ते काय म्हणालेत पाहूयात। म्हणते 35 लाख टन शिल्लक आहे, 35 लाख टन शिल्लक आहे। आता 80 मधनं 35 गेले, राहिले किती? 45 लाख टन। ही 45 लाख टन कुठं आहे मग साखर? या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत, त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा याच्यामध्ये झालेला आहे। बांगलादेशमध्ये, नेपाळमध्ये, पाकिस्तानमध्ये हे 45 लाख टन म्हणजे एक ट्रक 15 टनाचा धरला तर 3 लाख ट्रका साखरेच्या अशा गायब झाल्या। हे काय गृहमंत्री हजामती करत होते? देशाच्या सीमेबाहेर एवढं जर एक तर हे झालेलं असलं पाहिजे, किंवा ही 45 लाख टन साखर वेगवेगळ्या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये किंवा व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये असले पाहिजेत। ती सापडेल कसं? सरकारनं धाडी टाकल्या तर, पण सरकार धाडी टाकायला तयार नाही, कारण सरकारच याच्यामध्ये सामील आहे हे लक्षात घ्या।